टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। केंद्राने राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची ही शक्यता। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष बदलासंदर्भात जोरदार चर्चांना उधाण। सरकारी तिजोरीतून आचारसंहितेमध्ये 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य आहे? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक बाब आहे। सरकारने दिलेल्या 10,000 रुपयांच्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज आहे। बिहार निवडणुकीतील निकालावरती शरद पवार यांची प्रतिक्रिया। जो जिता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्याने विजय झाला। बिहार निकालानंतरच्या टीकांनंतर फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर। बिहार निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला, विरोधकांचा सुपडा साफ झाला। काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एकला चलोरेचा शिवाय पर्यायच नाहीये। भाजपचे मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया। विरोधक रडीचा डाव खेळतातच। बिहारमध्ये यश मिळाल्यानं विरोधकांकडून मतदार राज्याचा अपमान केला जातोय। विरोधकांच्या आरोपांवरती मंत्री दादा भुसेंचा पलटवार। बिहार निवडणुकीमध्ये निश्चितच काहीतरी काळबेरं झालंय। बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणूक सोहळ्यावरती लढण्याची काँग्रेसची तयारी। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती युती होईल, चेन्नीथलांकडून स्पष्ट। ज्याला ज्याला आपल्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे, ज्याला त्याला आपल्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे। चेन्नीथला यांच्या सोहळ्यावरती लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाहीये, लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाहीये। मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांचं उत्तर। कुणी कुणाला मारलं सोडलं, काँग्रेसचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। निवडून येण्यासाठी तडजोड सोडून द्या, नाहीतर भाजप पुन्हा डोक्यावर बसेल। काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय। राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर निशाणा। सूरज निकलता है तो रात को डूबता भी है, गर्वाचं घर नेहमी रिकामं होतं। आशिष शेलारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। मवियाचे 3 तेरा वाजवणार अशी आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली होती टीका। रायगडच्या पेन नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपचा नकार। भाजपच्या नकारामागे सुनील तटकरेंचा षडयंत्र। आमदार महेंद्र दळवींचा खासदार सुनील तटकरेंवर आरोप। पेनमध्ये महेंद्र दळवींना नगरसेवक फोडल्यानं भाजप नाराज असल्याची चर्चा। महाबळेश्वर दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी। यावेळेस भाजपचे माजी आमदार मदन भोसलेंचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। जगातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराला समृद्धी महामार्गासोबत जोडणार। बंदर समृद्धी महामार्गाला जोडल्यानं औद्योगिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार। वाढवण बंदराच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे आरोप करणं सुरूच आहे। रावसाहेब दानवेंची नाव न घेता अर्जुन खोतकरांवर टीका। जालना महानगरपालिकेमध्ये भगवा फडकणार, रावसाहेब दानवे यांच्याकडून विश्वास व्यक्त। संपूर्ण जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार। आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांचं अजब वक्तव्य। भाजपने अमेरिकेत देखील निवडणूक लढवावी अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती। नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये बिघाड। शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित लढणार। राष्ट्रवादी भाजपच्या पाठिंब्यानं भगूर नगर परिषद निवडणूक लढवणार असल्याची माहिती। सोलापूरच्या नगरपंचायतमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादीची लढत निश्चित। राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली। पालिका निवडणुकीवरून सध्या भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये रस्सीखेच। अनेक वर्षे पालिकेमध्ये सत्ता असूनही भाजपला स्थानिक प्रश्न हे सोडवताच आले नाहीयेत। मीरा भाईंदरमधील काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागरांचा राजीनामा। योगेश क्षीरसागर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट। काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार चेतनसिंह पवारांकडे। दयानंद सोरगेंनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं त्या जागी नियुक्ती करण्यात आली। बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दयानंद सोरगेंचा राजीनामा।
वनमंत्री गणेश नाईक यांची नरेंद्र मेहतांनी दिशाभूल केली. मनसे शहराध्यक्ष संदीप राणेंचा आरोप. नरेंद्र मेहतांना कापलेल्या खारफुटीच्या वनांकडे लक्ष कोण घालणार, संदीप राणेंचा सवाल. बारामती नगर परिषदेसाठी बसपाकडून काळूराम चौधरी यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी. प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये वार्षिक आणि मागील त्याला 1 BHK फ्लॅट देणार. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरींचं मतदारांना आश्वासन. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडेही अर्ज सादर केल्याची माहिती. मंत्री अशोक उईकेंच्या मुलीचा यवतमाळ नगराध्यक्ष पदासाठी अर्ज. प्रियदर्शनी उईकेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून महानंदा जगताप यांना उमेदवारी. माजी आमदार जयवंत जगताप यांच्या पत्नी महानंदा जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. बुलढाण्यातील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावं पक्षाकडे पाठवली. भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची माहिती. युती करायची नसेल तर आम्ही स्वबळावरती लढण्याच्या तयारीत आहोत. विजयराज शिंदेंचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना टोला. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायतीसाठी भाजपच्या रजनी वानखेडेंचा अर्ज. तर जयकुमार गोरावल यांच्या उपस्थितीमध्ये 17 उमेदवारांकडून अर्ज दाखल. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भाजपला रोखण्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नावाची घोषणा. नवी मुंबईमध्ये परप्रांतीय व्यक्तीची मुजोरीचा व्हिडिओ समोर. कंपनीतील महिलेला परप्रांतीय व्यक्तीची अश्लील शिवीगाळ. परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर त्यानं माफी. पालघरच्या नायगावमध्ये अलार्म वाजल्यानं ज्वेलर्स दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला. नायगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल. विरार बोरिवली लोकलमधील वादाचा व्हिडिओ व्हायरल. लोकलमध्ये धक्का लागल्यावरून प्रवाशांमध्ये वाचावाची. प्रवाशांमध्ये भांडणाचं हिंदी विरुद्ध मराठी वादात रूपांतर. पंढरपुरात येणाऱ्या करोडो भाविकांसाठी 100 बेडचे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची मोठी घोषणा. मुंबईमध्ये लोकल रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार. मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार, धीम्या मार्गावरती तर हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक असणार. जालन्याच्या गेवराई गावामध्ये स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत शेतकऱ्यांचं आंदोलन. बेकायदेशीररित्या बनवलेला जमिनीचा 7/12 रद्द करा अशी शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या वर्वे गावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू. स्वराज यादव असं विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव. नांदेडमध्ये किराणा दुकानामध्ये जाऊन एकाची हत्या. 17 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा मुलानं बदला घेतला. आरोपी नागेश गवळेसह 2 मित्रांना 3 तासात अटक. राष्ट्रपाल कपाळेने 17 वर्षांपूर्वी आरोपीच्या वडिलांची केली होती. अकोला शहरातील गंगानगर परिसरामध्ये टायरच्या दुकानाला भीषण आग. आगीमध्ये टायरचं दुकानाचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या केजाजी चौक परिसरामध्ये भाडेकरूकडून घरातच बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस. बनावट नोटा जप्त करत पोलिसांकडून 2 जणांसह एका विधी संघर्षित बालकाला अटक. कोल्हापूरच्या बिबट्याला पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडणाऱ्या पोलिसांचा सत्कार. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बिबट्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती, त्यामुळे संताप स्वाभाविक आहे. बिबट्या शेड्यूल 1 मध्ये येत असल्यानं कारवाईवरती मर्यादा. राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य. तर बिबट्याला शेड्यूल 1 मधून वगळण्याची केंद्राकडे मागणी करणार, विखेंची प्रतिक्रिया. गोंदियातल्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातल्या 36 गावांचा 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून योजनेचा वीजपुरवठा खंडित. 50,000 गावकऱ्यांना मोठा फटका. संगमनेरमध्ये एका वाहनामध्ये कोटी रुपयांची कॅश सापडल्याचं समोर. शहराच्या प्रवेशद्वारावरती निवडणूक आयोगाच्या पथकाकडून मोठी रक्कम हस्तगत. ही रक्कम नेमकी कुणाची आणि कशासाठी वापरली जाणार होती या संदर्भात तपास सुरू. रायगडमध्ये कार चालकाची 2 दुचाकींना धडक. थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न. अपघातामध्ये वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 जण जखमी. वाहनांचा चेंदामेंदा झाल्याचं समोर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.